नमस्कार सर्वांचे. तर कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला आज आपण कोणता चॅप्टर घेणार आहोत ते तर माहितीच आहे, वाक्यांचे प्रकार. व वाक्यांचे प्रकार याच्यामध्ये आपण विधानार्थी वाक्य हे आपण पाहिलं आहे. आपण आज पाहणार आहोत केवल वाक्य. मग केवल वाक्य म्हणजे काय? तर केवल वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. म्हणजे कोणतीही माहिती सांगणारे किंवा त्याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे असं असणारं वाक्य म्हणजे केवल वाक्य होय. तर मग केवल वाक्य, चला तर त्याची व्याख्या पाहूया. वाक्यांच्या विधानांवरून वाक्यांचे प्रकार किती पडतात? तर 3 पडतात. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. त्यातील आपण पहिला प्रकार पाहत आहोत, केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. मग केवल वाक्य याची व्याख्या कशी लक्षात ठेवायची त्याची देखील ट्रिक सांगणार आहे. मग केवल हा एकच शब्द लक्षात ठेवायचा, परंतु केवलला केवळ लक्षात ठेवायचं. केवळ म्हणजे केवळ एकच वाक्य किंवा एकच उद्देश किंवा एकच विधेय हे याच्यातून लक्षात ठेवायचं. चला तर मग याची उदाहरणे देखील पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की केवल वाक्य म्हणजे काय. उदाहरण पहिलं आहे, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. हे काय आहे? केवल वाक्याचं उदाहरण आहे. म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय आहे. तसेच केवल वाक्य हे कसं असू शकतं? तर केवल वाक्य हे साधे विधानार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी तसेच प्रश्नार्थी, नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते. त्यालाच आपण केवल वाक्य असे म्हणतो. दुसरं उदाहरण आहे, गीता निबंध लिहिते. आणि तिसरं उदाहरण आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. हे झाली केवल वाक्यांची काही उदाहरणे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा आपण 7वी 5वी पासून सुद्धा आपल्याला मराठी ग्रामर हे आहे, तसेच 7वी 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या व्याकरणाचा खूप फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला असेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आणि जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.